लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. वसुहत्यामुळे जीवाने गुपचूपच दागिने विकल्याचं सत्य अखेर आता देशमुखांच्या समोर येणार आहे. आणि त्याच वेळेस देशमुखांचा जीवावरती खूपच संताप होतो. सर्वजण जीवाला नुसता प्रश्नाचा भडीमार करतात, जाब विचारतात. तेव्हा जीवा जे काही घडलं ते सगळं सत्य तर सांगतोच, पण जीवाच्या त्यागाची खरी किंमत कळते ती नंदिनीला. जीवाने हे चुकीचं कृत्य केलं, कुटुंबाला अंधारात ठेवून खूप मोठा टोकाचा निर्णय घेतला, पण कशासाठी हे सत्य जेव्हा आता देशमुखांना समजणार आहे त्यावेळी मात्र विक्रम मानेनी जीवाला माफ करतील का आणि नंदिनीचा काय निर्णय असेल? वसुहत्याने ठरवल्याप्रमाणे त्यांच्या नात्यात गैरसमज येतील का? पाहणार आहोतच. त्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वसुहत्या जेव्हा सोनाराकडे जाते त्या क्षणी वसुहत्याला समजतं की जीवाने गुपचूपच दागिने विकले आहेत. आणि त्यातच महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आजीचा हार, जो की आठवण म्हणून देशमुखांनी आजपर्यंत जपून ठेवला होता. आणि वसुहत्याला आता ऐतकुलीत मिळालेलं असतं, पण वसुहत्या रम्या दोघींना सुद्धा हे सत्य त्यांच्या करवी नाही तर दुसऱ्या कोणाचं तरी करवी बाहेर आणायचं असतं, जेणेकरून जीवाचं पितळ उघडं पडेल आणि मग काय त्यात नंदिनीला सुद्धा गोवलं जाईल. मग जीवा नंदिनीच्या नात्यात गैरसमज निर्माण होतील आणि त्यातच विक्रम मानेनी सुद्धा जीवाला शिक्षा करतील. म्हणजेच काय, एका दगडात वसुहत्या दोन पक्षी मारू शकते असा तिचा भ्रम होतो. आणि डायनिंग टेबलवरती सर्वजण नाश्त्याला बसले असतानाच वसुहत्या मुद्दामच विक्रम मानेनीला सल्ला देते की दरवर्षी आपण ते दागिने पूजतोच, पण यावेळेस मात्र आपण ते दागिने पॉलिश करून आणायला हवेत. आता सल्ला देऊन ठिणगी टाकून ती तर निघून जाते. बाकीच्यांना सुद्धा वसुहत्याचं म्हणणं पटतं, कारण त्यात तथ्यही असतं. आता त्यांना काय माहिती की जीवाने काय कुठाने करून ठेवलेत. जीवा रात्रभर खूपच विचार करतो, त्याला धड झोपही लागत नसते. पार्थ जीवाशी बोलतो, जीवाला सतत विचारत असतो की जीवा तू काही लपवण्याचा प्रयत्न करतोयस का, किंवा तुला काही टेन्शन आहे का. पण त्यावेळी मात्र जीवा काहीच सांगत नाही. जेव्हा सांगायची वेळ असते तेव्हा मात्र तो मूग गिळून गप्प बसतो. निदान नंदिनीला तरी विश्वासात घेऊन तो सांगू शकला असता, पण तरीही नाही. आणि जीवाचं गप्प बसणंच त्याला खूप महागात पडतं. अखेर आता दुसरा दिवस उजाडतो. घरात आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं. जीवाच्या आजीचा वाढदिवस असतो आणि त्यावेळेस त्यांच्या सर्व वस्तू आठवणी ज्या जपून ठेवल्या आहेत ते पूजणार असतातच. मग काय, वसुहत्या मुद्दामच जाते आणि पुन्हा विक्रमला विचारते की विक्रम, अरे तू जाणार होतास ना सोनाराकडे. आता विक्रम ठरवतो की जीवा जाऊन आणेलच, तसंही तो हार तर त्याच्याचकडे आहे. पण मानेनी सांगते की आता तुम्ही जाऊन आणलं तरी काही हरकत आहे का, जीवा आहेच ना इथे, हवं तर आम्हाला मदत करेल तो. जीवाला मात्र खूपच टेन्शन येतं. काय करावं काही सुचनाचं होतं. त्याचं एक मन त्याला सांगत असतं की आत्ताच्या आत्ता खरं काय ते सांगून टाक, पण दुसरं मन घाबरतं की सत्य सांगितल्यानंतर सर्वजण कसे रिॲक्ट होतील. अखेर आता जीवा मनाची तयारी करतो आणि त्या सत्याला सामोरं जायचं ठरवतो. घरात सर्वांच्या हातात तर कामं वाटून दिलेली असतात. सर्वांची लगबग सुरू असते आणि वसुहत्याच्या प्लॅनप्रमाणे नेमकं घडतंच तसं. विक्रम स्वतःच आजीचे दागिने आणायला जातात. पार्थकडे सुद्धा आजीची एक आठवण असते, ती म्हणजे आजीची साडी. आता पार्थ त्या साडीची घडी घालतच असतो आणि नेमकं त्याला तीच गोष्ट जमत नाही. तेव्हा त्याच्या मदतीला काव्य येते. काव्य आणि पार्थ दोघेही मिळून एकत्र त्या साडीची घडी घालतात. तेव्हा काव्यावरती नजर रोखत पार्थ मुद्दामच म्हणतो की आजीच्या साडीने का असेना, परंतु आपण जवळ आलोच. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. आता सर्वजण तयार होऊन आलेलेच असतात. आजीच्या जेवढ्या काही आठवणी आहेत जपून ठेवलेल्या, प्रत्येकाने एक आठवण तरी जपून ठेवलेलीच असते. प्रत्येकाकडे एक वस्तू असतेच. सर्वजण तर आणून पुढे मांडतात. आता सर्वांच्याकडच्या सगळ्या गोष्टी मांडून होतात. नंदिनीच्या अचानक लक्षात येतं आणि जीवाला ती विचारते की जीवा, अहो तुम्ही तर आजींचा हार मांडलाच नाही इथे.
आजींचा हार आणून ठेवा नाही ते. अचानकच विक्रम येतो आणि तो मोठ्यानेच म्हणतो की त्या मूर्खाकडे असेल तर ठेवेल ना तो. आता त्याचा संताप पाहून नंदिनी विचारते की बाबा तुम्ही जीवाशी असं का बोलताय. विक्रम नेमका जीवाच्या समोर येतो आणि त्याला आता खडसावून कठोर शब्दात विचारतो की निर्लज्जासारखा तू आमच्या समोर उभा आहेस, इतका मोठा कुटाणा करून ठेवला आणि सांगताना तुझी जीभ उचललीच नाही. इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवून कशी काय ठेवू शकतोस. आता विक्रमला इतकं भडकलेलं पाहता नंदिनी विचारते की बाबा नक्की काय झाले. मानिनी विचारते की हो तुम्ही जरा शांत व्हा. तेव्हा विक्रम खेकसतो की शांत व्हा म्हणजे कसं शांत व्हायचं. याने इतकी मोठी माती खाल्ली आणि मी गप्प बसायचं. नंदिनी विचारते की बाबा नक्की जीवाच्या हातून काय चूक घडले हे बघा तुम्ही नाही सांगितलं तर. आणि अचानकच विक्रम मोठा बॉम्ब फोडतो की तुझा नवरा आजीचा दिलेला दागिना विकून आलाय. तेव्हा मात्र नंदिनीच्या आणि इतर सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. जीवा मात्र मुख गिळून गप्प उभा असतो, सर्वांपासून नजर चोरून. बोल ना, दे ना उत्तर. हे सगळं तू आमच्यापासून लपवून का केलं. नाही म्हणजे एवढं काय आभाळ कोसळलं होतं की तुला आम्हाला काहीच न सांगता, विश्वासात न घेता गुपचूप हार विकायची पाळी आली तुझ्यावर. तेव्हा नंदिनी घाबरते. नंदिनी जीवाला विचारते की जीवा अहो काय केलं तुम्ही हे. तुम्ही आजींचा हार गुपचूपच विकला, तेही कुटुंबाला अंधारात ठेवून. असं कसं काय करू शकता. जीवा काय झालं होतं नक्की. जीवा तरीही शांत. तेव्हा पार्थच मध्ये म्हणतो की तरी मला वाटलंच होतं, कारण गेले 2 दिवस जेव्हा मला कसल्या तरी टेन्शनमध्ये असल्याचं जाणवत होतं. तरी बाबा मी ह्याला हजारो वेळा विचारलं की तुला कसलं टेन्शन आहे का, तू माझ्याशी बोल, आपण काहीतरी मार्ग काढू. परंतु याने मला काहीच नाही सांगितलं. जीवा तू आजीचा हार विकलास, पण कशासाठी. अरे तुला पैसे हवे होते का. अरे तू माझ्याकडे किंवा बाबांकडे मागायचे होते ना. जीवावरती नुसता प्रश्नांचा भडीमार चालू असतो. त्याच्या मनात काय खळबळ माजली आहे, तो किती वाईट मनस्थितीतून जातोय याची कोणालाच जाणीव उरत नाही. कुटुंब फक्त त्याच्यावरती संताप व्यक्त करतं. आता मानिनी सुद्धा जीवालाच दोष देते. ती सुद्धा विचारते की जीवा बाबा काय म्हणतायत. अरे तू आजीचा दागिना विकला, त्याच्यासोबत आम्हा सगळ्यांच्या किती आठवणी, किती भावना जोडल्या होत्या. तू तर आमच्या भावनांचाच व्यवहार केलास. पण ही वेळ तुझ्यावरती का आली जीवा. इतकं टोकाचं पाऊल तू का घेतलंस. सर्वजण जीवाला इतकं हैराण करून सोडतात. शेवटी नंदिनीलाच त्याची दया येते. नंदिनी शांतपणे विचारते की जीवा हे बघा काय झालं होतं नक्की. अशी कोणती वेळ आली तुमच्यावरती की तुम्हाला तो दागिना विकावा लागला. जीवा प्रत्येकजण तुमच्या उत्तराची वाट बघतोय. बोला ना जीवा, माझा जीव टांगणीला लावू नका. विक्रम पुन्हा त्याच्यावरती खेकसतो की जीवा उत्तर देणार आहेस की नाहीस. तुझ्याकडून उत्तर बदवून घेण्यासाठी मला दुसरीही भाषा कळते बरं का. विक्रमला पहिल्यांदा इतकं भडकलेलं पाहिलेलं असतं. जीवा आता ढसाढसा रडायला लागतो. सर्वच जण हादरून जातात आणि जीवा सर्वांचीच हात जोडून माफी मागतो. तो म्हणतो की बाबा मला माफ करा. खरंच आई, दादा, नंदिनी प्लीज मला माफ करा. हे सगळं मी का आणि कशासाठी केलं याचं कारणच तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना. हे सगळं मी नंदिनीसाठी केलं. तेव्हा नंदिनी हादरून जाते. जीवाला विचारते की काय माझ्यासाठी. आता तर सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा जीवा सांगतो की हो नंदिनीसाठी. खरं तर चूक तर माझ्याच हातून घडली होती. नंदिनीचं आनंद निवास सोडवण्यासाठी हे सगळं केल्याचं जीवा स्वतःच कबुली देतो. आता मात्र नंदिनीच्या पायाखालचीच जमीन आदरते. ती विचारते की काय म्हणजे गेले कित्येक दिवस जीवा मी तुम्हाला विचारत होते की तुम्ही इतके पैसे कुठून आणले, तरी तुम्ही आजपर्यंत मला उत्तर दिलंच नाही. आजपर्यंत तुम्ही इतके शांत का राहिलात जीवा. तेव्हाच का नाही सगळं खरं सांगून टाकलं. खरं तर जीवाने आजपर्यंत सत्य लपवून ठेवून सर्वांचाच राग ओढवून घेतलेला असतो. आता मानिनी विचारते की नंदिनी नक्की काय घडलंय. तेव्हा नंदिनी स्वतःच सांगते की आई अहो आनंद निवासाचा लिलाव होणार होता आणि माझं आनंद निवास वाचवण्यासाठीच जीवाने आजींचा दागिना विकला आहे. त्याच पैशात
त्यांनी बहुतेक आनंद निवासाचा लिलावा अचानक येऊन थांबवला आणि ते आनंद निवास मला परत मिळवून दिलं. आता मात्र या गोष्टीचं वसुहत्या भांडवल करते. मुद्दामच ते विचारते की नंदिनी, म्हणजे इतके दिवस तुला ही गोष्ट माहिती होती तर, आणि तरीही तू आमच्यापासून सत्य लपवून ठेवलं. तेव्हा मात्र नंदिनीलाही धक्का बसतो. सर्वांच्या नजरा नंदिनीवरती खिळतात. मुद्दाम वसुहत्या कुटुंबामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून नंदिनीवरती सर्वजण डाफरतील, रागवतील, नंदिनीच्या बाबतीत गैरसमज निर्माण होतील. पण नंदिनी स्वतःच सर्वांची समजूत घालण्याचा प्रयत्न करते की नाही आई बाबा, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. हे बघा, जीवाने आनंद निवास वाचवण्यासाठी नक्की काय केलं हे मात्र मला माहिती नव्हतं. आज बाबांकडूनच मला कळतंय की जीवाने आनंद निवास नक्की कसं वाचवलं, आजीचा दागिना विकून त्या पैशांतून. तेव्हा रम्या मुद्दामच मध्ये पडते आणि ती नंदिनीलाच दुष्ण देते. ती विचारते की नंदिनी, आता उगाचच वरवरचं खोटं बोलू नकोस. या सगळ्यात जीवा अडकलाय, मुद्दाम त्याच्यावरती सगळं ढकलू नकोस. नंदिनी रडकुंडीला येऊन सांगण्याचा प्रयत्न करते की नाही, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा की मला खरंच काही माहिती नव्हतं. आता जीवा शेवटी आपलं तोंड उघडतोच. तो सर्वांना सांगतो की नंदिनीची यात काहीही चूक नाही आहे. उगाचच तुम्ही नंदिनीला या सगळ्यासाठी जबाबदार धरू नका. खरं तर नंदिनीवरती ती वाईट वेळ आली. तिच्या आनंद निवासाचा लिलाव होणार ही चूक पण माझीच होती. नक्की मागे काय घडलं होतं आणि जीवाने कसं आनंद निवास परत मिळवलं, ती सगळी घटना तो विक्रम आणि मानिनीच्या कानावर घालतो. आता मात्र सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा पार्थ जीवावरती खूप रागावतो. जीवा, मग हे तुला आधीच आम्हाला सांगता नाही आलं का? जर तू आम्हाला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतं तर मग मात्र आम्ही तुझी मदत केलीच असते ना. पण तू जीवा आम्हाला अंधारात ठेवून खूप मोठी चूक केलीस. तेव्हा मानिनीसुद्धा जीवावरती खूप नाराज होते. खरंय जीवा, तू जे काही केलंस ते खरंच खूप चुकीचं होतं. तू आम्हा कोणालाही विश्वासात घेतलं नाहीस. एवढंच काय, तू तर साधं नंदिनीला सुद्धा काहीच सांगितलं नाहीस, तिला विचारलं सुद्धा नाहीस. अरे आमचं जाऊ दे सोड, परंतु तू तिला किती दुखावलंस. तेव्हा मात्र विक्रमला खूपच राग येतो. मानिनीला तो ओरडतो की आमचं जाऊ दे सोड म्हणजे, मानिनी तुला कळतंय का? तुझ्या मुलाच्या प्रेमापोटी तू किती मोठी चूक करतेस. त्याच्या चुकीवरती पांघरून टाकण्याचा प्रयत्न करतेस. हा ना असा नाही ऐकणार. तेव्हा जीवा खूप विनवण्या करतो. तो बाबांना म्हणजेच विक्रमला समजावण्याचा प्रयत्न करतो की बाबा प्लीज, खरंच मला माफ करा. मला कळतंय की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. खरं तर गुन्हाच मानावा लागेल. मला तुमच्या सर्वांच्या भावनांशी खेळण्याचा काहीच अधिकार नव्हता. दादा प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. माझ्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता. तेव्हा फक्त माझ्या नजरेसमोर मला एकच गोष्ट दिसत होती की मला माझी चूक सुधारायची. नंदिनीचा आनंद निवास मला तिला परत मिळवून द्यायचा आहे. तेव्हा विक्रम त्याला ओरडतो की म्हणून हे सगळं करून ठेवलं. पण हे सगळं करायचे तुला काय करत होती जीवा? तेव्हा जीवा सर्वांना समजावण्याचा अतोनात प्रयत्न करतो की प्लीज मला माफ करा. खरंच मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. पण काय करू, माझ्यावरती वेळच तशी आली होती. मला कळतंय की तुम्हाला विश्वासात घेऊन सत्य सांगायला हवं होतं, पण माझ्याकडे तितका वेळ नव्हता. दुसऱ्या दिवशी आनंद निवासाचा लिलाव होणार होता. आणि बाबा प्लीज, मी खरंच तुम्हाला वचन देतो की आजीचा तो दागिना मी ज्याचा सौदा केला आहे ना, तो लवकरात लवकर मी सोडवून आणेन. फक्त मला थोडासा वेळ द्या. तेव्हा मुद्दामच वसुहत्या त्या गोष्टीचं भांडवल बनवते. वा रे वा जीवा, नाही म्हणजे हे सगळं करण्यापूर्वी आम्हा कोणाला विचारलं होतंस का? नको त्या गोष्टी तर करून बसतात. आता म्हणे काय वेळ द्या. हे बघ विक्रम, जर आपण या जीवाच्या चुका अशाच पाठीशी घालत राहिलो ना तर पुढे हा काय गुण उधळेल कळणार सुद्धा नाही. तेव्हा नंदिनीला खूपच राग येतो. तिचा राग अनावर होतो. ती मोठ्यानेच खेकसते की वसुहत्या, जीवा सांगतायत ना की या पाठीमागे त्यांचा कोणताही वाईट किंवा चुकीचा हेतू नव्हता. मान्य आहे की त्यांची चूक झाली. तेव्हा नंदिनी स्वतः जीवाची बाजू घेते. बाबा आई प्लीज जीवाला यावेळी माफ करा.
हे बघा, त्यांच्या मनात काहीच वाईट नव्हतं. त्यावेळी त्यांना फक्त माझी मदत करायची होती. त्यांनी केलेली चूक सुधारायची होती. मला कळतंय की त्यांची ती पद्धत चुकीची होती. पण आई बाबा, त्यांचा हेतू तर चांगला होता की नाही? आता नंदिनीचं म्हणणं तर काव्या, मानिनी यांना पटतं. पण विक्रमला काही मान्यच नसतं. पार्थसुद्धा यावेळेस जीवावरती खूप नाराज होतो. जीवा, बघ एकदा त्या नंदिनीकडे. अरे तू तिच्या बाबतीत तर माती खाल्लीच. नको त्या गोष्टी तर करून ठेवल्यात. तिच्या डोक्याला ताप केलात आणि आता आमच्या डोक्याला ताप केलात. नंदिनी खूप चांगल्या मनाची मुलगी आहे ना, म्हणून आता तुझी बाजू घेते. पण तू लक्षात ठेवा, तुझ्या या कृतीचा पूर्ण परिणाम आपल्या कुटुंबावरती झालाय. असं गुपचूप दागिने विकून तू ना आपल्या नात्यातला विश्वासच उडवलाय जीवा. मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही आहे. तेव्हा मात्र जीवा खूपच हादरून जातो. आता पार्थ समजावतो की बाबा, मला मला पण कळतंय की जीवाची चूक झाली आहे. पण तू म्हणतोय ना बाबा की तो त्याची चूक सुधारेल. तेव्हा नंदिनीसुद्धा जीवाची बाजू घेते. विक्रमला समजावण्याचा दोघेही प्रयत्न करत असतात की जीवाला यावेळी माफ करा. तेव्हा विक्रम खूप मोठा निर्णय घेतो की आता जीवाचं तोंड मी त्याच दिवशी बघेन जेव्हा तो माझ्या आईचा दागिना माझ्या हाती परत आणून ठेवेन. तो कसा आणेल, कुठून आणेल, त्यासाठी पैशांची व्यवस्था कशी करेल मला माहीत नाही आहे नंदिनी. पण जोपर्यंत जीवा आईचा दागिना मला परत आणून देत नाही तोपर्यंत माझा आणि याचा काहीही संबंध नाही आहे. आता तर मात्र सर्वजण खूप हादरून जातात. कारण रागाच्या भरात विक्रमनेही टोकाचा निर्णय घेतलेला असतो. मग काय, आता निर्णय ऐकून बाकी सर्वजण जरी धक्क्यात असले तरीसुद्धा वसुहत आणि रम्या दोघींना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटतात. त्या क्षणी जीवासुद्धा वचन देतो की ठीक आहे, आता मी स्वतः पैसे कमेन आणि आजीचा दागिना, जो मी त्या दागिन्याचा सौदा केलाय, तो तुमच्या हाती परत आणून ठेवेनच. पण या एका घडलेल्या घटनेने मात्र जीवाने नंदिनीच्या स्वप्नांसाठी जो त्याग केला, स्वतःच्या स्वप्नांची तडजोड करतोय, ते पाहता क्षणी नंदिनी आपसुकच जीवाच्या प्रेमात पडते. हा तोच जीव आहे जो पूर्वी सतत म्हणायचा की आपल्यात कोणतंही नातं कधी निर्माण होणारच नाही. नंदिनी या त्याच्या बोलण्याचा खूप विचार करते. आधी जे घडलं होतं लग्नानंतर आणि आता जीवाने जे काही केले त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतो तिला. नंदिनी जीवावरती नाराजही होते, खूप रागवते सुद्धा की जीवाने तिला विश्वासात घेऊन गोष्टी सांगायला हव्या होत्या. पण वेळ निघून गेल्यानंतर सगळं कळतंय. पण एका गोष्टीचं तिला समाधान असतं, म्हणजेच इतकी खुश असते एका गोष्टीसाठी की जीवाने तिच्या स्वप्नांसाठी स्वतःच्या स्वप्नांचा, सुखाचा त्याग केला. आता याच एका गोष्टीने जीवा नंदिनीचं नातं नक्की कसं वळण घेतंय ते पाहणं मनोरंजकच ठरेल.